जुन्नर शहरात खरं तर गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली। आता आपण ज्या खालच्या पेठ आहेत म्हणजे शुक्रवार पेठ, पंचसुंबा पेठ या सगळ्या खालच्या पेठांमध्ये आहोत। जुन्नर शहरातला नामांकित असणारा हौदावरचा गणपती म्हणजेच हा जो या सगळ्या खालच्या पेठांचा गणपती बाप्पा आहेत। खरं तर हे गणपती बाप्पा उद्या या ठिकाणी विराजमान होणार आहेत, परंतु आपण आज जर पाहिलं गणपती बाप्पा जे विराजमान होतात आणि त्याच्या समोर आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात चिखल घाणीचं साम्राज्याने खड्डा झालेला आहे। विकास कामं जरूर करा, परंतु ते विकास कामं करताना या सगळ्या बाबींचा देखील विचार केला गेला पाहिजे। मंडळाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। उद्या गणपती बाप्पाचं आगमन होतंय, काही तास शिल्लक राहील, अवघे काही तास, आणि आपण जर परिस्थिती पाहिली भयानक परिस्थिती आहे, चिखल आहे, पाणी आहे। विकास कामं जरूर करा, परंतु विकास कामं करताना या सगळ्या बाबींचा देखील विचार झाला पाहिजे, असंच आमचं म्हणणं आहे। तुम्ही काय भूमिका मांडाल? आमची भूमिका अशी आहे, उद्या गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि तसं आजच आहे, तसं आजच आगमन आहे। हा मोठी मंडळ ते आदल्या दिवशीच गणपती आदल्या दिवशी आगमन आहे। त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, हे जे काम आहे ना, हे काम बघा ना तुम्ही कसं आहे। आता उद्या गणपती बाप्पा जाणार, प्रत्येक घराघरातले गणपती बाप्पा जाणार, तर त्याच्यामुळं लोकांना जाता येत नाही, हे सगळं पाणी साचते, तर ते इथं थोडंसं व्यवस्थित करून घ्यावा ही नम्र विनंती। बाकी काय विषय दुसरा? छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमचं हे जे मंडळ आहे नवतरुण गणेशोत्सव मंडळ, ऐतिहासिक वारसा असणारं हे मंडळ आहे। बऱ्याच दिवसापासून नवसाला पावणारा हौदावरचा राजा म्हणून हे मंडळ ख्याती याची प्रसिद्ध आहे। आणि या मंडळाच्या वतीनं आज आगमन सोहळा आहे 3 वाजता, परंतु या ठिकाणी PWDच्या माध्यमातून जो काम चालू आहे अत्यंत बेजबाबदारपणे वक्तव्य PWDचे अधिकारी करत आहेत। या संदर्भात मी 2 अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। जबाबदारी काय बोलणं झालं तुमचं? नेमकी तुमचं त्याच्याशी काय बोलणं झालं? साहेबांना मी 8 दिवसापासून सांगतो इकडचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्या, इथं होम हवन काल होतं, परंतु हे काम न झाल्यामुळे ते आज दुपारी ठरवलेलं आहे, अद्यापर्यंत काम झालेलं नाही। म्हणजे जो धार्मिक कार्यक्रम होता तो देखील डिले करावा लागला याच्यामुळे। आणि आमची अशी मानसिकता होती की साहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं गणपती बसायच्या 8 दिवसाच्या आत तुम्हाला हे सगळं क्लिअर करून देण्यात येईल, परंतु बेजबाबदारपणीचं वक्तव्य साहेब लोक करतात, त्यांना मुरून मिळत नाहीये। खूप मोठी शोकांतिका आहे। नाही, हा जो खड्डा झाला हा नेमकी कशामुळे झाला? हा खड्डा इथं PWDच्या माध्यमातून गटाराचं काम झालं होतं, काम चांगल्या प्रकारचं झालंय, परंतु काम झाल्यानंतरच जी जबाबदारी ते झटकण्याचं काम PWD करत आहे। बेजबाबदार अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। PWDचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अधिकाऱ्यांनी हेच सांगणं 1 तासाच्या आत त्यांनी हा कार्यक्रम नाही केला तर आम्ही इथं झोपून राहू, नाही केलं तर आम्ही आंदोलन करू, पाण्यामध्ये झोपून राहू। आपण विषय संपला। खूप मोठा मानसिक त्रास आमच्या सर्व कार्यकर्त्यांना होत आहे। खूप मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे, आकर्षक मिरवणूक सोहळा थोड्या वेळाने इकडनं जाणार आहे आणि या ठिकाणाहून जवळजवळ 4 ते 5 गणपती बाप्पांचं आगमन या ठिकाणी होत असतं आणि हे असं वातावरण असताना त्याचप्रमाणे घरातले सुद्धा गणपती इथं गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि महाबरवाडी गाव आहे थोडं, हा खेडेगाव आहे, ते बी गणपती इकडनं जातात। गणपती बाप्पाची मूर्ती नेताना जर काही विटंबना झाली तर याला जबाबदार कोण? तुमचे तेजेवाडी ओझर इकडले गणपती इकडनं जातात, शिरोलीची गणपती सुद्धा इकडनं जातात, त्यामुळे लवकरात लवकर काम व्हावं ही विनंती बस। बाकी काय दुसरं? गणपती बाप्पाची मूर्ती समोर असते व त्याच्या समोरच ड्रेनेज काढून दुर्गंधीचा वास इतका घाण येतोय की सर्व नागरिकांना त्रास होतोय आणि हे काम पावसाळ्याच्या तोंडावरती काढलेलं आहे। हा मेन रस्ता आहे, या रस्त्यावरती ओझरला जातो तुमशेत, शुक्रवार पेठ सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत, पण तरी PWDचे अधिकारी कुठलीही कंप्लेंट घेत नाही व इथं कुणीही येत नाहीये, जबाबदारीच घेत नाही। इथं काल 2 महिला पाय घसरून पडलेल्या आहेत।